दिवसेंदिवस भाजप त्यांचे मित्र पक्षांचे नेते देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करून जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत। भाजप व मित्र पक्षांचे नेते रोज चितावणीखोर भाषण करून राहुलजी गांधी यांच्या जीवाला कसा धोका होईल याचा कट रचला जातोय की काय, असे काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात संशय आहे। अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना त्वरित अटक करून त्यांची सखोल चौकशी केली पाहिजे, असे उद्गार नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी काढले। NSUI व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन येथे निषेध आंदोलन केले, त्याप्रसंगी आकाश छाजेड बोलत होते। राहुल गांधी हे एक संविधानिक पदावर आहेत, त्यामुळे त्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या या नेत्यांना त्वरित अटक झाली पाहिजे व कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे, असेही छाजेड यांनी मत व्यक्त केले। शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड व जिल्हा NSUI चे अध्यक्ष अल्तमश शेख यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी भारतीय जनता पक्ष व नेत्यांचा धिक्कार असो, राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव राहुल दिवे, नगरसेविका आशा तडवी, नाशिक शहरी युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील, नाशिक जिल्हा NSUI चे अध्यक्ष अल्तमश शेख, शहर सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष संतोष ठाकूर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष आप्पा गवळी, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव राकेश पवार, NSUI प्रदेश सरचिटणीस समाधान बागुल, विशाल रणमाळे, प्रथमेश वर्दे, निलेश पगारे, सचिन भुसारे, स्वरूप पिसे, रोहित वाघ, रोशन वाघ, वैभव गुंजाळ, हर्षद केंद्रे, शहर उपाध्यक्ष चंद्रकांत साडे, भालचंद्र पाटील, नंदकुमार सूर्यवंशी, फारुख मंसूरी, शहबाज मिर्झा, सॅम्युअल अवताडे, इसाक कुरेशी, अनिल बहोत, रामकिशन चौहान, शाहिद शेख, अब्दुल शेख, इलियास शहा, मायाताई काळे, समीना पठाण, परवीन शेख आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बद्दल जे लोक घाणेरडं वक्तव्य करत आहेत, जीबीला चटके देण्याचे, जीबी कापण्यापर्यंतचे धमकी देत आहे, त्यांचा निषेध म्हणून आज नाशिक शहर काँग्रेस कमिटी समोर आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा सोशल मीडियावर ह्या देशाच्या पंतप्रधानावर कोणी टिप्पणी करतं त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात, परंतु आज राहुल गांधी ह्या देशाचे विरोधी पक्ष नेते आहे, एक संविधानिक पदावर आहे आणि राहुल गांधी हे सर्वसामान्यांचा आवाज आहे। आणि जेव्हा राहुल गांधी एखादं वक्तव्य करतात त्या वक्तव्याला काहीतरी चुकीच्या मार्गाने पेपरमध्ये छापून किंवा सोशल मीडियाच्या किंवा मीडियाच्या माध्यमातून चुकीचं दाखवून हे लोक अपप्रचार करून राहुल गांधीबद्दल चुकीचं वक्तव्य करत आहेत। राहुल गांधीने जे भाषण केलं, जे भाषण इंग्रजीमध्ये केलं, या गाढवांना इंग्रजीच त्यांना कळत नाही असं मला वाटत आहे की राहुल गांधीने आरक्षणाबद्दल काय बोललं। का राहुल गांधीने सांगितलं का जोपर्यंत या समाजातला तळागाळ कार्यकर्ता त्याची उन्नती होत नाही, प्रगती होत नाही, तोपर्यंत आरक्षण देण्याची गरज आहे, हे राहुल गांधीने मेन सांगण्याचा प्रयत्न केला। परंतु दिशाभूल करायची आणि खोटे घाणेरडं वक्तव्य करायचं, परंतु राहुल गांधींच्या याबद्दल यांची मलिन होऊ शकत नाही प्रतिमा। आमची मूळ मागणी आहे की भारतीय जनता पार्टीच्या सरकारने, केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने या लोकांवर गुन्हे दाखल केले पाहिजे आणि यांना तुरुंगात टाकलं पाहिजे, परंतु या देशांमध्ये असंविधानिक वक्तव्य जो करेल त्याला शासन हे झालंच पाहिजे। एकाला एक नाही आणि दुसऱ्याला दुसरा नाही असं चालणार नाही। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।